राज्यघटना ज्यावेळेस लिहिण्यात आली होती, शिक्षण हा स्टेट सब्जेक्ट होता, म्हणजे राज्याचा सब्जेक्ट होता. परंतु काँग्रेस पार्टीने 42वी घटना दुरुस्ती करून शिक्षण हे राज्याच्या कक्षेतून काढून त्यांनी असणारं कन्करंट लिस्टमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं. शिक्षण जरी स्वतःकडे घेतलं असलं केंद्र शासनाने, त्यांनी फक्त कमिट्या केल्या. मान्यतेचे अधिकार जे पूर्वी युनिव्हर्सिटीजकडे होते, राज्यांकडे होते, ते काढून घेऊन त्यांनी बोर्ड्स जे केले त्या बोर्ड्सकडे त्या ठिकाणी दिले. बोर्डाने धंदाच केला. कॉलेज उघडायचं असेल, तुमच्याकडे या, फिया भरा, आम्ही त्याच्यामध्ये सगळं बघू, तपासू. आमच्या ऑनलाईनच्या बाहेरच्या फिया मिळाल्या तर तुम्हाला मान्यता, नाही तर मान्यता नाही. तेव्हा शिक्षण हे गरजेप्रमाणे जे पूर्वी होतं ते शिक्षण गरजेप्रमाणे त्या ठिकाणी राहिलं नाही, तर त्या शिक्षणाचं बाजारी स्वरूप झालं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमधलं प्रचंड मोठं असणारं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी सुरुवात झाली. या कॉम्पिटिशनमध्ये जो वेल ऑफ होता, शहरी होता, ज्याच्याकडे पैसा होता, ज्याच्याकडे जात होती, या सगळ्यांनी फायदा घेतला. आणि आज आपल्याला असणारं दिसतंय की ओबीसी असेल, व्हीजीएनटी असेल, एससी असेल, ट्रायबल असेल, हा या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमध्ये मागे पडायला लागला, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा सेंट्रलाइज एक्झामिनेशन या समाज व्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत. आणि म्हणून जो नीटमध्ये पहिला आलेला विद्यार्थी आपल्याला दिसतोय, किंवा राज्याच्या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमध्ये पहिला आलेला असताना दिसतोय, तोच एसएससी बोर्डामध्ये आपल्याला असताना हजाराच्या खाली होता, अशी असणारी परिस्थिती आहे. शिक्षणाला सेंट्रलाइज करून पूर्णपणे कमर्शियलाइज केलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. आपण या सेंट्रलाइज एक्झामिनेशन उत्तीर्ण झालो पाहिजे म्हणून आपण बघत असाल की क्लासेसचं जाळं हे वाढायला लागलंय. आज क्लासेसचं जाळं आपण जर बघितलं तर ते एससी, एसटी, ओबीसी, गरीब सवर्णामधला असणारा विद्यार्थी याला न परवडणार आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. पण ही सेंट्रलाइज परीक्षा झाल्यानंतर आणि सेंट्रलाइज मान्यता झाल्यामुळे कॉलेजेस नवीन ओपन झाले नाहीत, विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यामुळे एक नवीन पुन्हा व्यवस्था सुरुवात झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती म्हणजे की इथं आपल्याला ऍडमिशन नाही म्हणून जगामध्ये आपल्याला कुठे ऍडमिशन मिळेल याचा शोध व्हायला लागला. आणि भारतातून कमीत कमी दरवर्षी 10 ते 12 लाख विद्यार्थी हा परदेशात शिकायला जायला लागला, अशी परिस्थिती आहे. एका वर्षाचा या विद्यार्थ्यांचा किंवा 5 वर्ष या विद्यार्थ्यांचा खर्च आपण असताना पाहिला तो 60 ते 70 लाखाचा खर्च आहे, अशी परिस्थिती आहे. आणि 2 लाख विद्यार्थी आपण मी नुसतं नॉमिनल धरतोय, तिथे 12 लाखाचं धरत नाही, 2 लाख विद्यार्थी आपण नॉमिनल धरले आणि त्यांचे 60 लाख पर विद्यार्थी आपण असताना पाहिलं तर कमीत कमी भारताकडून $2 बिलियन हे परदेशी फ्लाईट होतो पैशाचा, एकाच कारणासाठी की शिक्षण हे सेंट्रलाइज झालं. सेंटरनी कॉलेजेस ओपन करण्यासाठी पैसे दिले नाही. शिक्षण आता आमच्या हातामध्ये राहिलं नाही म्हणून राज्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. आणि म्हणून जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस निघाले तेवढेच आपल्याला दिसतात, राज्याचे कॉलेज दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. वेळ आता आलेली आहे की या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमुळे आपण क्वालिफाय झालो पाहिजे. आणि मग ते क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे ते हातखंड त्या ठिकाणी वापरल्या जातात आहेत, अशी परिस्थिती आहे. यावर्षी आपण असणारा नीटचा पेपर फुटलेला बघितला, महाराष्ट्रामधला असा टेटचा असणारा पेपर फुटलेला आपण बघितला, इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण असणारा बघितलेला, अशी परिस्थिती आहे. आणि त्यातून यंगर जनरेशनचा आंदोलन सुद्धा आपण असणारं या ठिकाणी पाहिलेला.
एकंदरीत सेंट्रलाइज एक्झामिनेशन केल्यामुळे त्या कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून आज पूर्णपणे देशाची व्यवस्था ही अडचणीत आली आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही असणारा हा डिबेट करू इच्छितोय आणि इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. विशेष करून सत्ताधारी बीजेपी जी आहे त्यांनी असणारे याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे की आज सेंट्रलाइज एज्युकेशन करण्याची गरज आहे की जुनी संविधान स्थापन झालं 1950ला. शिक्षण हा राज्याचा विषय होता, तेव्हा शिक्षण हा राज्याचाच विषय राहिला पाहिजे का, याचा डिबेट आम्ही असणारा करू इच्छितो. राजकीय पक्ष असतील, स्टुडंट्स विंग असतील, वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा इंडिपेंडेंट यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. आणि एकदा का लक्षात आलं की ही सेंट्रलाइज परीक्षा देशाच्या आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताची नाही, त्यावेळेस केंद्र शासन मान्य करणार असेल तर आंदोलन होणार नाही, पण केंद्र शासन मान्य करणार नसेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे आणि राजकीय पक्षांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन शिक्षण डिसेंट्रलाइज करण्यासाठी आपण सुरुवात केलं पाहिजे.